पूर्णपणे तुमच्या आयुष्यामध्ये ठळकदृष्ट्या येण्यासाठी ती महाराजांची इच्छा लागते. जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत ते तुमच्या घरात काय तुमच्या मनामध्ये पण स्थान निर्माण करत नाही. आणि स्वामींची लीला ही एवढी मोठी अगाध आहे की ती समजणं आपल्या सामान्य मनुष्याला खूप कठीण आहे. जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला आई गची किंमत कळत नाही. आणि जोपर्यंत मानवी आयुष्यामध्ये संकट येत नाही तोपर्यंत स्वामी महाराज कोण आहेत याची तुम्हाला प्रचिती आणि अनुभव येत नाही. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या धुंदीत तुम्ही तुमच्या पैशाच्या गुरमीमध्ये मस्त व्हाल असता तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची आठवण येणं नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही केलेल्या कर्माची फळं किंवा त्याचे फटके पडतात त्यावेळी तुम्हाला स्वामी महाराजांची आठवण येणं स्वाभाविक आहे. बरोबर. आणि ही स्वाभाविक असलेली जी काय आठवण आहे ही स्वामींच्या इच्छेनुसारच घडते. जो कोणी व्यक्ती प्रत्येक व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती इथं पॉडकास्टसाठी येतो किंवा जी त्याची धावपळ असते त्या सगळ्यांच्या पाठी करता धरता एक असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज. बरोबर. आणि त्यांच्या इच्छेनुसार पर्ण हलत नाही. त्यांच्या इच्छेनुसार पृथ्वीची गती काय आपण माणूस एक पाऊल पुढे टाकू शकत नाही. आणि स्वामी महाराजांचे अनुभव म्हणाल तर आयुष्यामध्ये प्रथम स्वामी आले आमची मोठी काकी आहे. ओके. काकीच्या अंजली कदम म्हणून. तर त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा खूप मोठा फोटो आहे. ओके. लहान असताना आम्ही त्या काकीकडे आम्ही जायचो तर त्यावेळेला स्वामींचा फोटो आम्ही तस्वीर बघायचो. आम्ही म्हणायचो हे अरे कोण हे बाबा बसलेत की ज्यांच्या अंगावर एकही वस्त्र नाही, फक्त त्यांच्या मांडीमध्ये एक वस्त्र घातलेलं आहे आणि जाण बाहू असे कोण आहेत. आणि तोपर्यंत एवढी समज नव्हती की बाबा स्वामी कोण आहेत काय. पण दिवस निघत गेले अशा काही स्टेज येतात. त्या स्टेजमध्ये तुम्हाला ज्या वेळेला एकटं वाटतं, ज्यावेळी आपण ज्यावेळी यंग जनरेशनमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला काय असं वाटत असतं ना की अरे आपले मित्र आहेत ना तेच आपली दुनिया आहे. करेक्ट. बरोबर. आपल्याला आपले मित्र हीच दुनिया आहे. अरे आई वडील बोलतात ना छट, आई वडील कोण नाही काय नाही. त्यावेळेला असे काही प्रसंग येतात की जी मित्रमंडळी जी तुमच्या एकाच ताटात बसून खाल्लेली माणसं असतात जी कायम म्हणतात तुम्हाला की अरे कितीही काय झालं तरी तुझी साथ मी काय सोडणार नाही. पण ज्यावेळी संकटाची डोंगरं येतात ना त्यावेळी हीच मंडळी पहिली पळ काढतात. त्यावेळेला कार्य सुरू होतं ते स्वामी महाराजांचं. कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या एक जनरेशन अशी असते की आपल्याला कायम वाटतं की आई वडिलांना नाही मित्रांना शेअर करायचं. पण तुम्ही सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचा हेच मित्र पुढे गैरफायदा घेतात. पण आपण चुकतो कुठे, ह्याच गोष्टी योग्य वेळी स्वामींना सांगितल्या तर त्याच्यावरती आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. आणि स्वामी तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमच्या प्रत्येक हालचाली ज्या वेळेला तुम्ही स्वामी महाराजांचं दास्यत्व पत्करता त्यावेळेला स्वामी तुमचा योगक्षेम वाहतात. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जो जो माझी आठवण काढेल त्या क्षणाला मी तिथे हजर असेल. बरोबर. म्हणजे नास्तिक आहेत त्यांनी हे बोलता कामा नये की दाखवा तुमचे स्वामी. मग अशा व्यक्तीने स्वतःचं नाक दाबून 15 मिनिटं राहून दाखवावं. बरोबर. तुमच्या अंतरीतून जो आवाज येतो की बाबा नाकावरचा हात काढ, ते स्वामी आहेत. स्वामींना बघण्यासाठी अक्कलकोटात जाण्याची गरज नाही. तुमच्या हृदयामध्ये स्वामी आहेत. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल, जेवढे तुम्ही त्यांच्या भक्तीकडे वळाल तेवढे स्वामी तुमच्या अंतरी अजून जास्त बसत राहतील. बरोबर. हा अनुभव म्हणाल स्वामी महाराजांचे तर लहान असताना एक लहान म्हणाल तर एक शालेय जीवनामध्ये एक चांगला पिरियड बघितलेला आहे, एक वाईट पिरियडही बघितला आहे. वाईट पिरियडमध्ये माझ्या घरातली स्वामी महाराजांची मूर्ती नव्हे फोटो होता. खूप बेकार म्हणजे अवस्था होती त्यावेळेला. तर तो फोटो मी स्वतः माझ्या हाताने वाशीच्या खाडीमध्ये टाकलेला आहे. ओके. त्यावेळेला महाराजांचं असं काहीच नव्हतं की बाबा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येणार, पुन्हा स्वामी आयुष्यात येतील. हे असं काहीच नव्हतं. म्हणजे हा ब्रॉच लागणं ही मोठी कृपा आहे त्यांची. की स्वामींचा ब्रॉच छातीवरती मिरवणं ही सगळ्यात मोठी कृपा आहे. आणि पुन्हा स्वामी आयुष्यामध्ये येणं ही एक लीला आहे. परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडवत असतो त्या लीलेस्वरूप घडवत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती
तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटना ह्या त्यांच्या इच्छेनुसार घडतात. जर तुम्ही त्यांना टाकलं असेल ना, पण ते तुम्हाला टाकत नाही. बरोबर. म्हणून त्यांचं वाक्यच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. आणि ह्या प्रत्येक संकटात ना स्वामी महाराज अलगदपणे बाहेर काढतात. महाराजांचा तारक मंत्र असो, प्रचंड सेवा आहेत स्वामींच्या, म्हणजे गुरुचरित्र आहे किंवा स्वामी लीलामृत ग्रंथ आहे महाराजांचा प्रासादिक. असे प्रत्येक ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथामध्ये विशिष्ट असे त्यांचे मंत्र दिलेले आहेत. प्रत्येक मंत्रामध्ये जी ताकद नाही ती ताकद श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे. बाळप्पा महाराजांच्या बेंबीमध्ये एका दृष्ट व्यक्तीने विषप्रयोग करून त्यांच्यावरती काळ्या विद्येचा प्रयोग केला. त्यावेळेला स्वामी समर्थांकडून त्यांनी अनुग्रह घेऊन हा जो मंत्र आहे, बाळप्पा महाराजांनी स्वतः स्वामींना विचारलं की महाराज कुठल्या मंत्राचा जप करू, तुमच्या नावाचा जप करू का? तेव्हा महाराजांनी हलकीच मान हलवून त्याला दुजोरा दिला आणि त्याचा एक विशिष्ट लक्ष म्हणजे 1.25 लाख असा जप केल्यानंतर त्यांच्या बेंबीतनं ती विषाची पुडी अलगद बाहेर पडली. हा स्वयंसिद्ध जप जो आहे श्री स्वामी समर्थ, हा प्रत्येक माणसाने कुठेही करावा. तुम्ही स्मशानात असाल, तुम्ही वॉशरूमला असाल, तुम्ही दुःखाला गेलात, तुम्ही सुखाला गेलात, प्रत्येक ठिकाणी हा जोराने ओढून दाखवायचा नाहीये. बरोबर. तुम्ही जेवढं मनोमन त्याचा जप कराल तेवढं तुमच्या सभोवतालचा जो ऑरा आहे ना तो क्लिअर होत जातो. लोकांकडनं मी बरेच ऐकलेलं आहे, खूप रील्स बघितलेले आहेत. तुमचा ऑरा क्लिअर करायचा असेल, तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात जा, तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, तुम्ही समुद्राच्या पाण्यात जा, कोणाला इथं म्हणजे ऑरा क्लिन्झिंग साठी भरपूर काही गोष्टी असतात, भरपूरशा गोष्टी आहेत. पण माझ्या अनुभवानुसार तुम्हाला ऑरा क्लिनिंग करायचं आहे ना, नामस्मरण. नामस्मरण तुमचं दांडगं असेल ना, तुम्हाला कुठलीच पिशाच्य शक्ती स्पर्श करू शकत नाही. आणि प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक जगातल्या सगळ्या तंत्र मंत्र यंत्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी येऊन थांबतात ते एकमेव स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे चरण. बरोबर. असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतर कुठल्या फंदात अडकण्यापेक्षा महाराजांचं स्मरण जेवढं कराल ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि अनुभव म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे ज्या वेळेला महाराजांचा फोटो मी स्वतः वाशीच्या खाडीमध्ये फेकला, मी स्वतः ही गोष्ट मी आज कॅमेऱ्यासमोर कबूल करतो की बाबा महाराजांनी मला क्षमा करावं. पुढच्या आयुष्यामध्ये स्वामीच्या आयुष्यामध्ये आले ते आमच्या काकीमुळे. त्यांच्या घरात जी तसबीर होती स्वामी समर्थांची, आम्ही त्यांना नेहमी म्हणायचो काकीला आमच्या की काकी कोण आहेत हे, काय आहेत? काकी म्हणायची अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. आणि तेवढाच एक काय तो संबंध. काही वर्षानंतर अशा विविध गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत, असे विविध नातेवाईक बघितलेले आहेत की जे नातेवाईकच नातेवाईकांना बिघडवतात. पण आमच्या काकीने आमचा हात धरून आम्हाला मठात नेलं की बाबा तुम्ही मठात चला, मठ काय ते तुम्ही बघा. मंदिर संकल्पना टोटल वेगळी आहे आणि मठ ही संकल्पना टोटल वेगळी आहे. मठ ही संकल्पना स्वामींची आहे आणि मंदिर ही संकल्पना देवी देवतांची आहे. देवी देवता झुकण्याचं काम करतात स्वामी समर्थांच्या पुढे, म्हणून ती मठ संकल्पना आहे. मठ म्हणजे काय? जिथे तहानलेला भुकेलेला अशी जी कोण असेल व्यक्ती त्याला तिथं आधार मिळतो. ती जागा म्हणजे काय तर मठ. मंदिर म्हणजे काय? फक्त शोबाजी. मठामध्ये जाऊन तुम्ही तुमची गाऱ्हाणी मांडू शकता, पण मंदिरात जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही महाराजांचा कुठलाही मठ बघा, तुम्ही अक्कलकोटचं स्वामी समर्थ मठ बघा किंवा आपल्या मुंबईतले मठ आहेत, प्रत्येक गावोगावी पण आता मठ झालेले आहेत. मठ ही खूप शांत, सोज्वळ आणि एक व्यवस्थित परिपूर्ण असलेली जागा असते जिथे झगपक नाही, काय नाही काय नाही. देऊळ संकल्पना तुम्ही बघाल, झुंबर लटकलेली आहेत, कुठं काय लटकलेलं आहे, म्हणजे त्या इंटिरियर मध्ये एवढा खर्च होतो की माणूस आतमध्ये शिरल्यानंतर देवाकडे लक्ष नाही पण इंटिरियर कडे लक्ष जातं. मग तुम्ही परमेश्वर जो आहे आतमध्ये बसलेला आहे त्याच्याकडे तुम्ही बघतच नाही. मठात शिरल्यानंतर माणसाचं लक्ष मठाकडे जात नाही, महाराजांच्या मूर्तीकडे जातं. का तर माझे स्वामी समोर बसलेत, माझी माऊली समोर बसलेली आहे की जी मी सांगितलेली घराणी पटकन सोडवेल. स्वामी समर्थांचं एक संस्कृतात एक वाक्य आहे की दत्तमाला मंत्र जो आहे स्वामी समर्थांचा म्हणजे दत्त महाराजांचा, त्यात दिलेलं आहे स्मर्तगामी स्वभक्तानाम उद्भवता भव संकटात. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये असता त्या त्यावेळी तुम्ही त्यांचं स्मरण करता
त्या स्मरण केल्या क्षणी तुम्हाला ते गुप्त रूपाने मदत करतात. ओके ओके. पण ते गुप्त रूपाने कधी मदत करतील, तुम्ही त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स आहे तरच तुमचा चेक वटेल. बरोबर. तुमच्या अकाउंटमध्ये नामस्मरण रूपी बॅलन्स नसेल तर तुमचा चेकच वटणार नाही. बरोबर आहे. मग माणूस काय म्हणतो, अरे माझं कामच होत नाही, एवढी डोकी फोडतो तरी पण होत नाही. अरे मूर्खा, पण तुझं अगोदरचं बघ ना. करेक्ट. तुझ्या अगोदरची काही कर्म आहेत, तुझ्या अगोदरचे काही खड्डे आहेत, ते बुजल्याशिवाय स्वामी महाराज तुला मदत करणार नाही. किंवा इतर कुठलीही शक्ती असेल. करेक्ट. सात्विक शक्ती म्हणाल तर ती उशिराने कार्य करेल पण तुमच्या आयुष्यात आनंद देईल. पण तांत्रिक शक्ती जी असते ती लवकर मदत करेल पण ते दुःखाचं कारण आहे. बरोबर. आज आनंदी आहे तुम्ही पण उद्या दुःख येणारच आहे. हे तर 100%. करेक्ट. पण तुम्ही आज नामस्मरण कराल पण उद्या खड्ड्यात पडताना वाचाल तुम्ही. बरोबर. तांत्रिक शक्ती तुम्हाला आता खड्ड्यात पडताना वाचवेल पण पुढे मोठा तुमच्यासाठी एक खड्डा खणलेला असेल. बरोबर आहे. हे त्यांचं कार्य आहे. स्वामी समर्थांच्या पुढे कुठलीच शक्ती टिकत नाही असं आहे. आणि हे अनुभव म्हणाल तर माणसाला जीवनाच्या टप्प्यावरती अनुभव हे हवेत, त्यातून माणूस शिकत जातो. करेक्ट. स्वामी समर्थ कोण आहेत तर प्रत्यक्ष दत्तावतारी नाही तर प्रत्यक्ष दत्तच आहेत ते.